आहे, पण तरी देखील आपण या स्पर्धेत समावेश घेतलात त्याबद्दल तुमचं करूया आपण आभार आणि नेक्स्ट सीझनसाठी देऊया शुभेच्छा. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. शहनवाज खान एका बाजूला तर एका बाजूला यश टोलानी. चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही अष्टपैलू खेळाडू जे मुंबईमध्ये मोठमोठ्या टर्फ क्रिकेटमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात, पण आता मात्र मीरा भाईंदरमध्ये जो त्यांचा परिसर आहे, जे त्यांचं घर आहे, त्या परिसरामध्ये मात्र ते अस्तित्व टिकवणं देखील गरजेचं आहे. पण कारण घरात म्हणजेच मीरा भाईंदर परिसरात जास्तीत जास्त समर्थक या खेळाडूंचे आहेत आणि त्या समर्थकांचं मन राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे आता या सामन्याच्या माध्यमातून कुठला खेळाडू आपल्या समर्थकांचं मन राखण्यामध्ये यशस्वी होतोय ते पाहूया. 15 मिनिटाचा कालावधी आम्ही या ठिकाणी टायमर सेट करत आहोत. 9:30 झालेले आहेत. 15 मिनिटं तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याचमुळे आम्ही वारंवार त्या सूचना करत राहू. तर 2 अनुभवी खेळाडू म्हणून शहानवाज खान आणि यश टोलानी या दोघांना विनंती असेल की आपण जितका कमी वेळ घ्याल तितकं आयोजकांना सहकार्य मिळणार आहे. तर प्लीज कोऑपरेट विथ टाइम. लेट स्टार्ट. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर अविनाश तयार होतोय. अविनाश, ज्याला गणेश या नावाने देखील संबोधलं जाते, मला अजूनही ठाऊक नाही की त्याचं खरं नाव काय, अविनाश की गणेश. जितू पॅकर संघाचा हा मिडल ऑर्डर बॅटर, तितका चांगला क्षेत्ररक्षक, रेग्युलर क्रिकेट चांगलं खेळतो आणि बॉक्स क्रिकेटमध्ये तितकंच चांगलं योगदान अविनाशचं. स्ट्राईकवर बॅटर असेल शहानवाज खान. पहिला बॉल. रिदम भरकटली आहे, पंच त्या ठिकाणी लगेच ऍक्टिव्ह होत आहेत. रोहन, तुम्हाला घोडबंदरचे उत्कृष्ट क्रिकेटपटू हे तुम्हाला बॉलिंग गेट पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. बॉल हलक्या त्यानं टर्न केलंय मिड विकेट एरियामध्ये. मिळेल 1 धाव. एका धावेने मात्र सुरुवात झाली ऑफिशियली आणि जर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अविनाशने एक शिवधनुष्य उचललेलं आहे या सुरुवातीच्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचं. पण या ठिकाणी आता शानूने स्ट्राईक रोटेट केले आणि जैनमला स्ट्राईकवर आणलंय लेफ्ट हँडेड बॅटर अविनाश. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, जरूर टायमिंग व्यवस्थित मॅच करू शकला नाहीये. स्ट्रोक अगोदर ऑफर केलाय आणि त्यानंतर मात्र बॉल डिलिव्हर झालाय. हलकशी बॅटची एज घेऊन बॉल जातोय, तो म्हणजेच स्क्वेअर लेग एरियामध्ये मिळते, ती म्हणजेच 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट टीम नयाल पॅकर्स. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला, मिळते 1 धाव. एका धावीची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. मी पुन्हा एकदा दुचाकी स्वाराला विनंती करतोय की आपण रेलिंगच्या थोडंसं पलीकडे आपली बाईक पार्क करा आणि एन्जॉय करा. उभ्याने एन्जॉय करा ही स्पर्धा, कारण बॉक्स क्रिकेटची मजा उभं राहूनच आनंद घेण्यामध्ये आहे. त्याचमुळे विनंती असेल आपली वाहनं थोडीशी पलीकडे पार्क करा आणि एन्जॉय करा. MBBPL सीझन 6. बॉलर तयार. ऑन साइडला स्लॉक केलाय जरूर, पण हा स्ट्रोक मात्र कुठेतरी नुकसान देऊन जातोय टीम नयाल पॅकर्सला. पहिला धक्का बसतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय जैनम. बॅक टू पॅव्हेलियन. ही एक गरज नाहीये. नवीन फलंदाज गेल्या सामन्यामध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, तो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे मिस्टर जतीन. 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. राईचा हा बॉक्स क्रिकेटपटू, मुख्यत्वे बॉक्स क्रिकेटवर विशेष प्रेम आहे आणि राई संघातले कित्येक क्रिकेटपटू तुम्हाला बॉक्स क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. जनक असतील, मोहित असतील, आयवा तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळतोय. मिस्टर मयूर, प्रशांत किणी आज तुम्ही पाहिला. जतीन पाटील तुम्ही पाहत आहात. बॉलर तयार अविनाश पाटील. राऊंड विकेट जतीनसाठी. यावेळेस पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलंय, जरूर क्षेत्ररक्षण अत्युच्च दर्जाचं पाहायला मिळालेलं आहे. पूर्ण जीवाचा आखांत त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि लगेच टाळ्या देखील मिळत आहेत. बघा, तुम्ही चांगलं काम केलं विथ द बॅट, विथ द बॉल किंवा क्षेत्ररक्षण करताना, तर नक्कीच प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला टाळ्या मिळतील आणि त्या टाळ्या मात्र स्वर्गसुख देण्यासारख्या असतात. आणि क्षेत्ररक्षण करताना मात्र दुखापत देखील झाली तरी काही फरक नाही पडत अशा क्षेत्ररक्षकांना, कारण आपलं सर्वस्व पणाला लावलं जाते.
अविनाश या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. कुठेतरी फलंदाजाची लय भरकटवण्याचा प्रयत्न अविनाशचा पाहायला मिळते. पण अविनाशला ठाऊक आहे की शाहनवाज खान हा तितकाच अनुभवाचा खेळाडू आहे. जाऊ दिलंय. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळत असता. बॉल कुठल्या दिशेने रोटेट होतोय आणि तो बॉल लीव केल्यानंतर आपल्या संघाला धाव मिळेल का किंवा आपल्या संघाचं नुकसान, हा अभ्यास महत्वाचा आहे. काही काळ बॉल हवेत राहिला होता, चिप केले बॉलला मिड ऑन एरियामध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फसलं होतं. थ्रो जरूर केलाय पण या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते वाढ आणि 2 धावांच्या वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे नयाल पॅकर्सची ती म्हणजेच 1 गडी बाद 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. देऊया डीजे संधी आणि घेऊया छोटीशी विश्रांती. पहिलं षटक संपते आणि पहिलं षटक दोन्ही संघांच्या बाजूने चांगलं घडले असं आपण म्हणू शकतोय. कारण आतापर्यंत 9 धावा बनवलेल्या आहेत नयाल पॅकर्सने. 1 गडी बाद झाला. शाहनवाज खान अजूनही खेळपट्टीवर आहे. ती एक जमेची बाजू टीम नयाल पॅकरची. पण एक अविनाशला सफलता मिळाली आहे ज्याने जैनमला बाद केले. ती एक जमेची बाजू पाहायला मिळते टीम नाखवा बॉयची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. यश टुलानी राईट आर्म राऊंड विकेट. स्वीप करायचा प्रयत्न जरूर झालाय. बघा पाहण्यासाठी सोपं वाटते जर आपण शैली बघितली यश टोलानीची तर, पण मात्र टप्पा घेतल्यानंतर बॉल जास्त हरकत करताना पाहायला मिळतो आणि त्याचमुळे प्री डिटर्माइंड स्ट्रोक खेळता येत नाही या फलंदाजांना. यावेळेस मात्र कनेक्शन झालंय जरूर. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. एका हाताने बॉलला आत ढकललं जाते. दरम्यान 2 धावांचा कॉल होता. हे सर्कल थोडंसं मोठं असल्या कारणाने 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पळता येतात आणि त्याचंच प्रात्यक्षिक तुम्हाला पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट टीम नयाल पॅकर्स. यावेळेस बघा काहीसा रिदम मध्ये नव्हता यश टोलानी हा बॉल डिलिव्हर करताना. आउटसाइड द ऑफ स्टंपला पिचिंग, त्यानंतर आतलं रोटेशन, थोडासा रूम मिळाला होता फलंदाजाला आणि त्यानंतर लगेचच कव्हरच्या रिजनमध्ये बॉलला ड्राईव्ह केलाय. मग इथे 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शाहनवाज खान काहीसा थांबलाय या सामन्यामध्ये कारण 3 बॉल्समध्ये त्याच्या वतीने फक्त 4 धावांचं योगदान आतापर्यंत आलंय नयाल पॅकर्स या संघासाठी. हो यावेळेस मात्र जबरदस्त रोटेशन. दोन्ही दिशेने बॉल वळवण्याची प्रतिभा या ठिकाणी यश टोलानीची पाहायला मिळाले. यावेळेस बॉलला बाहेरच्या दिशेने रोटेट केलं होतं यश टोलानी. ग्रिपिंगवर लक्ष देताना मात्र वेळ निघून जातोय. पुन्हा एकदा तेच रोटेशन, पुनरावृत्ती. जसं काय आपण म्हणू शकतो रिप्ले पाहतोय या अगोदरच्या बॉलचा तसाच पिचिंग आणि तसंच बाहेरचं रोटेशन पाहायला मिळालंय. बॉल्स फेकून झालेत 5. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाज आजच्या दिवसातला कोण असेल तर यश टोलानी, ज्याने या षटकात सुद्धा फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयास झालाय जरूर. बॅकवर्ड स्वेल एक एरिया त्या ठिकाणी गाठला जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. दरम्यान मिळते 1 धाव. एकादवीची वाढ धावसंख्या होते ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13 धावा. प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षण बदलताना इतका वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. तुम्ही एक अनुभवी खेळाडू आहात आणि अनुभवी खेळाडू असताना मात्र या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगता येऊ नये आज आमचा प्रयत्न राहतोय. 2 षटकाचा खेळ सोबत धावसंख्या 13 झाले. नवीन बॉल बॉलिंग ट्रॅकवर विरेन येतोय. राऊंड विकेट शाहनवाजसाठी. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. थ्रो करेपर्यंत मिळते 1 धाव. आतापर्यंत टेबल टॉपसाठी हा सामना खेळला जातोय आणि आपण जर कागदोपत्री विचार केला तर नाखवा बॉईज संघ थोडासा वरचढ आहे आतापर्यंत या डावामध्ये. 3रा षटकाचा खेळ मैदानात मार्गस्थ आहे. पहिला बॉल डिलिव्हर केला गेला. धावफलक धावा आहेत 14. गडीबाद झालेत 1. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल जतीन पाटील, राईट हँडेड बॅटर. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार विरेन. राऊंड विकेट येतोय. वारंवार त्या ठिकाणी नयन केणी काहीतरी सूचित करतात गोलंदाजांना की तुम्हाला बॉल डिलिव्हर केल्यानंतर कुठल्या रेंजमध्ये थांबायचं आहे.
या गोष्टी महत्वाच्या आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल, बाहेरचं रोटेशन, ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयास, कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाही. डॉट बॉल, चांगली बॉलिंग विरेनची या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या थांबली ती म्हणजे फक्त 14 या आकड्यावर. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, जबरदस्त बॉलिंग एकंदरीत तिन्ही गोलंदाजांकडून अपेक्षित होती. अविनाश तितकासा फायदेशीर ठरू शकला नाहीये, पण यश आणि विरेन काय जबरदस्त कॉम्बो मिळालाय नाकवा बॉईज या संघाला. विथ द बॉल चांगलं प्रदर्शन आतापर्यंत. बॅक टू द बॉल, स्टॉप केलं जाते फॉलो थ्रू मध्ये विरेनच्या वतीनं. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट. या ठिकाणी जतीनचं खूप मोठं स्ट्रगल पाहायला मिळालंय, कारण त्याने आतापर्यंत 7 बॉल्समध्ये फक्त 4 धावांचं योगदान दिलेलं आहे, जे बॉक्स क्रिकेटमध्ये खूप कमी आहे. तुम्हाला मात्र 150हून जास्त स्ट्राईक रेटने खेळायचं असते. यावेळेस कनेक्शन तर झालंय, बॉल जाईल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलपर्यंत पोहोचेल. मिळते 1 धाव आणि शाहनवाज खानला स्ट्राईक हवी होती आणि ती मिळाली, पण खूप वेळ निघून गेलाय, कारण या षटकातले 5 बॉल्स फेकून झालेले आहेत आणि या षटकात फक्त 2 धावा विरेने खर्च केल्या. सांघिक धावसंख्या नयाल पॅकर्स या संघाची पाहायला मिळते ती म्हणजेच फक्त 15 धावा. शेवटचा बॉल असणार आहे, म्हणजे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार जो केलाय नाकवा बॉईज या संघाने तो अचूक दर्जाचा ठरवलाय गोलंदाजांनी. शेवटचा बॉल शाहनवाजसाठी, विरेन तयार. पुन्हा एकदा प्ले अँड मिस आणि तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफरकात धावा आहेत नयाल पॅकर्स या संघाच्या. 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स नयाल पैकर्स. के टीम के पैकर हैं, टीम के ओनर हैं. जिस प्रकार तालाब को देख के बोल देते हैं ना कि इसमें कितनी खाजरी है, कितनी न्यूटी है, कितनी छिम्बोरी है, और उसी प्रकार से खिलाड़ियों का भी चयन किया अपने स्क्वाड में. क्या लाजवाब यहाँ पर माहौल यहाँ पर देखने मिलता हुआ क्रिकेट का. अविनाश लोंडेच्या पहिल्याच बॉलवर ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण बॉल मात्र रिस्ट्रिक्शनच्या पलीकडे जाऊन लँड होतोय आणि म्हणजेच बॉक्स क्रिकेटमध्ये पाहिलं तर जो बॉल सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट लँड होतोय तेव्हा फलंदाज बाद होत असतो आणि आता फलंदाज जतीन पाटील परततोय. बसतोय दुसरा धक्का टीम नयाल पॅकर्सला. शाहनवाज खानचं देखील खेळपट्टीवर असणं तितकंसं फायदेशीर ठरलं नाही नयाल पॅकर्ससाठी आतापर्यंत, कारण त्याने देखील खूप जास्त वेळ घेतला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण चौकार या डावामध्ये अजूनपर्यंत एकही ठोकला गेला नाहीये नयाल पॅकर्सकडून. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे आणि विसरला होता गोलंदाज की गोलंदाज तितक्याच चाणाक्ष बुद्धिमत्तेचा आहे. बॉलला रोटेशन दिलंय, यष्टीवेदी बॉल हाताळला गेलाय आणि या ठिकाणी मयूर आल्या पावली परत विकेट डाऊन. तयार राहायचंय टियाना अँड सारा 11 वर्सेस MGRC 11. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टियाना अँड सारा 11 वर्सेस MGRC 11 टीमच्या कॅप्टन्सनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर केला जाणार आहे. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाले या सामन्यामध्ये नाकवा बॉईज या संघाकडून. नवीन फलंदाज कुणाल आहे, हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज सज्ज अविनाश. यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयास जरूर झालाय. विथ द बॅट ही एक धाव अंकित केली जाईल. धावफलकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स टीम नयाल पॅकर्स. लोवेस्ट स्कोर आहे आजच्या रजनीतला असं म्हणण्यास हरकत नाही, पण अजूनही 3 बॉल्स बाकी आहेत. 3 बॉल्सवर 3 मोठे स्ट्रोक अपेक्षित. पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. 1 धाव व्हाईट बॉलची मिळेल. धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड कमी आहे जर आपण या रजनीचा विचार केला, आणि त्याचमुळे मात्र सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. यावेळेस खूप करायचा होता. कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाही आहे. फाईन लेगला बॉल आतमध्ये ढकलला जातो तोपर्यंत मिळतात या 2 धावा. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. तुम्हाला स्वतःला अपडेट करावा लागेल. प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळ्या संघांसोबत खेळताना तुमच्या शैलीमध्ये कधी कधी बदल करायचा असतो. तो बदल शहनावाजच्या वतीनं आणि मुख्यत्वे सुरुवातीचा फलंदाज जतीन आणि जैनमच्या वतीने केला गेला नाही. यावेळेस चान्स होता पंच करण्याचा, त्या ठिकाणी पंच व्यवस्थित लागला गेला नाहीये.
दरम्यान डॉट बॉलची हाताळणी केली जाते. शेवटचा बॉल देखील फेस करणार आहे तो म्हणजे शाहनवाज खान, हेच पाहायला मिळते. धावसंख्या 19 झाले, 19 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. यावेळेस देखील सफलता मिळत नाहीये. बॉल जातोय तो म्हणजेच शॉर्ट लेग आणि मिड विकेट एरियामध्ये. दरम्यान मिळते एक धाव, एका धावेची होते वर. धावसंख्या 20 झाले, 4 षटकांची होती समाप्ती आणि 21 धावांची गरज आहे टीम नाखवा बॉईजला 24 बॉल्स मध्ये. 24 बॉल्स, 21 रिक्वायर्ड टू विन टीम नाखवा बॉईज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर तुम्हाला ऐकायला मिळेल आवाज नवघरच्या या नगरीतला बुलंद आवाज मिस्टर विनोदजी गुप्ता. ओव्हर टू यू. टीना एंड सारा 11 कैप्टन एंड MGRC 11 कैप्टन. टॉस के लिए आपको इनिंग ब्रेक में ज़रूर आना है. सो रिक्वेस्ट है वंस अगेन टीम टीना एंड सारा 11 कैप्टन एंड टीम MGRC 11 कैप्टन, प्लीज रिपोर्ट इमीडिएटली फॉर द टॉस इन टॉस बॉक्स. हेलो चेक. यस सर. सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, मीरा भाईंदर के क्रिकेट के लवर्स और नवघर के सभी दर्शकों का फिर से एक बार मैं विनोद गुप्ता हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. दोस्तों कहाँ देखो नज़र जाएगी वहाँ केवल और केवल दर्शक इस मैच का आनंद लेते हुए. आज फ्राइडे का ये दिन है दोस्तों और कल से होगी वीकेंड की शुरुआत. लेकिन यहाँ पर क्रिकेट की शुरुआत हो चुकी है. आज ये बादशाह मैदान पर मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग 2020-22 सीजन 6. 5 साल काफ़ी बेहतरीन रहे और ये 6वां साल जिसे बेहतरीन बनाने की कोशिश यहाँ पर शुरू हो चुकी है. और यहाँ से रन बनाने हैं टोटल 21. भावेश की नहीं जहाँ कहीं हो जल्द से जल्द राकेश पाटिल से कांटेक्ट करें स्टेज पर. भावेश दादा खीनी, इनसे निवेदन है कि राकेश जी पाटिल इनसे मंच पर आकर कोऑर्डिनेट करें. थैंक यू. और मुकाबले की ओर जाएंगे जहां पर दोनों ही टीमें आमने सामने यहां पर शुरू हो चुकी है. ये पुल ए में से कौन सी टीम टेबल टॉप करेगी इसके लिए ये मुकाबला शुरू है. जहां पर शाहनवाज ने कहा था हमारी कोशिश रहेगी 40+ बनाने की, लेकिन महज स्कोरबोर्ड पर बने हैं 21 और 20 बने हैं और 21 का यहाँ पर लक्ष्य है. सामने है प्रशांत खीनी, मैन फ्रॉम राई, और नॉन स्ट्राइक एंड पर है यश तोलानी. प्रशांत खीनी पहले मैच के हीरो रहे थे. लगातार 3 गेंदों पर 3 बाउंड्री लगाने वाले एक खिलाड़ी. दोस्तों इस सीज़न में केवल और केवल जहाँ देखिए वहाँ पर केवल और केवल छाई ये राई, हर जगह छाई ये राई दोस्तों. और प्रशांत गिनी क्या कैरी ऑन करेंगे पहली इनिंग. यहाँ पर पहले ही स्ट्रोक पर काफी लाजवाब स्ट्रोक इनटू द गैप. यहाँ पर पॉइंट के बाहर निकाल दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. काफी बेहतरीन यहाँ पर स्थान. पर फेंका गेंद को 2 खिलाड़ी की दरार को यहाँ पर चीरते हुए गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर. इसे यहाँ पर टैप करना चाहते थे लेकिन यहाँ पर प्ले डाउन हो गए. बैट पर लगी गेंद और यहाँ पर जा लगी है डायरेक्ट स्टंप पर और नाराज होंगे यहाँ से बल्लेबाज प्रशांत कीनी. पहला धक्का लगता हुआ और वो नाम ही क्या दोस्तों जो वापसी ना करे. शाहनवाज खान एक बेहतरीन गेंदबाज है. एक बाउंड्री खाने के बाद वापसी करना इनकी खासियत है, इनका स्ट्रेंथ है. और यहाँ पर स्ट्रेंथ पर आकर यहाँ पर अच्छी गेंदबाजी करते हुए वेल डन बाय शाहनवाज.
सिंगल रन यहाँ से चाहते हैं और रन बनाने हैं टोटल 4 ओवर में 21 रन। शुरुआत यहाँ पर प्रशांत किनी ने अच्छी की, एक बाउंड्री लगाकर गए डगआउट में। नए बल्लेबाज आए हैं बॉबी। शॉन जहाँ कहीं हो मंच पर आना है, राकेश पाटिल से कोऑर्डिनेट करना है शॉन। थैंक यू। मैच की ओर जाएंगे जहाँ पर तैयार है। ओहो बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद। यहाँ पर गेंद टप्पा खाने के बाद कम से कम एंगल करके अंदर की तरफ 120 डिग्री में यहाँ पर मुड़ी थी और पैड पर जा लगी गेंद यश सोलानी की। ये अंपायर रोहन कीनी, मैन फ्रॉम घोड़बंदर, लेग बाइस। शॉर्ट पॉइंट में यहाँ पर खिलाड़ी को तैनात किया गया है बंटी। हालांकि दोस्तों 2004, 2005, 6, 7, 8, 9 की अगर बात की जाए तो 3 काफ़ी टफ टीमें थी मीरा भाईंदर में अंडरम क्रिकेट के माध्यम से। चर्चा जरूर करेंगे। यहाँ पर अच्छी गेंद टैप कर दिया है, एक सिंगल चाहते हैं और सिंगल यहाँ पर बटोरते हुए सिंगल से सहारे स्कोरबोर्ड जा पहुंची टोटल 7 रन पर। मीरा भाईंदर की सबसे बेस्ट टीम 2004 से लेकर 2010 तक प्रतिमा 11, उसके बाद Y2K, उसके बाद साई पूजा। दोस्तों ये तीनों टीमें संघर्ष के लिए हमेशा पहचानी और जानी जाती थी अंडरम क्रिकेट के लिए। उसमें काफ़ी बड़े बड़े नाम होंगे, विशाल नाइक सर होंगे, भावेश कीनी होंगे, नयन कीनी होंगे, आदित्य शेट्टी होंगे, हरमन होंगे, हर्ष राजू होंगे, अक्षय सोनी होंगे, उसके बाद अभिजीत शालगांवकर, अप्पा, ऐसे बड़े बड़े दिग्गज स्टार। और यहाँ पर अच्छा स्ट्रोक, यहाँ पर अच्छा स्ट्रोक है। यहाँ पर सीधे बल्ले से रन यहाँ पर आ नहीं रहे थे, बल्ले को किया टेढ़ा, यहाँ पर अपने एंगल को किया चेंज और स्विच हिट का ये दमदार स्ट्रोक यश तोलानी के बल्ले से गई है गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। और ऐसे कई खिलाड़ी हैं दोस्तों जिनको मैंने भी कभी खेलते हुए देखा नहीं है, लेकिन उनका नाम काफ़ी सुना है अंडरम के क्रिकेट में। और गेंदबाजी के लिए आए हैं जैनम शाह। लाइन से बट के पहली गेंद यहाँ पर आउटसाइड द ऑफ स्टंप। पिछले ओवर में 2 बाउंड्री आने के बाद थोड़े से यहाँ पर हाथ खुले करने की कोशिश रही है, लेकिन यहाँ पर अच्छी गेंद यहाँ पर बेहतरीन गेंद वापसी करते हुए यहाँ पर जैनम शाह। व्यूअर्स चाहते थे यहाँ पर बैट का भारी किनारा और यहाँ पर मिले हैं 4 रन। नाकवा बॉयज के लिए यहाँ पर जो भी कुछ होता हुआ अच्छा होता हुआ 4 रन मिले यहाँ पर। भाग्य का साथ, लक फैक्टर ऑन टीम नाकवा बॉयज का। और इस 4 रन की मदद से स्कोरबोर्ड जा पहुंचा है टोटल 16 रनों पर। महज 5 रन बनाने हैं अब। यहाँ पर फटका फंसता हुआ आउट ऑफ द पार्क। बॉक्स में अगर इस प्रकार से स्ट्रोक लगाते हैं तो आपको केवल और केवल डगआउट में जाकर बैठना है बस। सेकेंड विकेट डाउन। न्यू मैन इन नंबर 4 अविनाश लोंडे, मैन फ्रॉम काशी मीरा। आउटसाइड द ऑफ स्टंप पहली गेंद यहाँ पर वाइड दर्शाया है विशाल रोहन कीनी है वहाँ पर अंपायरिंग की भूमिका में। अच्छा स्ट्रोक है, वहाँ पर गैप में भी है और क्या विजय यहाँ पर होगा, लेकिन नहीं। फील्डिंग यहाँ पर बेहतरीन रही, अच्छी फील्डिंग वहाँ पर करते हुए। हालांकि बॉल कम से कम 8 से 9 स्टेप दौड़कर यहाँ पर गेंद को अपने पैरों के माध्यम से रुकाया और 3 रन अपनी टीम के लिए बचाए। और अब 3 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। जैनम टू यश, कदमों का इस्तेमाल, सीधे बैट से खेला गया स्ट्रोक वहाँ पर जतिन पाटिल आते हुए। एक मैच सिंगल रन यहाँ पर मिलेगा और एक सिंगल रन से स्कोरबोर्ड जा पहुंचा है टोटल 19 रन और 2 रनों की यहाँ पर आवश्यकता रहेगी इस मुकाबले को जीतने के लिए। क्या अविनाश लोंडे अमेजोनी स्टाइल में मैच को फिनिश करेंगे या फिर यहाँ पर सिंगल लेंगे, देखना होगा। 2 रनों की आवश्यकता। जैनम शाह तैयार, बेहतरीन गेंद यहाँ पर कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, थोड़ा सा एक स्टेप आगे की ओर निकाला था, लेकिन बैट और बॉल का कोई हुआ संपर्क है यहाँ पर नहीं हुआ है और गेंद रही डॉट के रूप में। 2 ओवर खेल हुआ है समाप्त। 2 ओवर के बाद रन बने टोटल 19-19। आउटसाइड द लेग स्टंप, वाइड बॉल यहाँ पर दर्शाया है वाइड और अब स्कोर हुआ है यहाँ पर इक्वल टाई।
यहाँ पर 4 रनों के साथ मुकाबले को किया है फिनिश यश तोलानी फ्रॉम गोल्डन नेश और टीम टेबल